आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। अनेक प्रतिष्ठित लढतींपैकी एक असलेले अनेक उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यापैकीच एक सुजय विखे पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। जोरदार शक्ती प्रदर्शन नगरमध्ये होणार आहे। अहमदनगरमध्ये खासदार महायुतीचा विखे पाटील होणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जातोय। अहमदनगरमध्ये विखे पाटील विरोधात निलेश लंके अशी लढत आहे। सकाळीच औक्षण करत विखे पाटील हे घराबाहेर पडलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढतोय असं त्यांचं म्हणणं आहे। अहमदनगरमध्ये या सगळ्या संदर्भात आता जोरदार चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। विखे पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळी मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याचे भाजप पदाधिकारी देखील या ठिकाणी हजर राहणार आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याआधी शहरातून रॅली देखील निघेल। सकाळीचा आशीर्वाद घेत औक्षण करत सुजय विखे पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता आता बाहेर पडलेले आहेत। आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक करतोय। त्यामुळे पुन्हा एकदा संसदेमध्ये अहिल्यानगरचा खासदार हा भारतीय जनता पक्षात असेल याच्याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही। पूर्ण विश्वासानं आपण डॉक्टर सुजय संसदेत जाईल याची मला पूर्ण खात्री आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीची उमेदवारीची जबाबदारी या ठिकाणी पक्षाने मला दिली आणि आज अर्ज भरायचं मुहूर्त निश्चित झालाय। आदरणीय प्रधानमंत्र्यांचं राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं काम माझ्या पाठीमागे उभं आहे। तर मला विश्वास आहे की परत एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि त्या शपथविधीमध्ये अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीच्या तिथे उपस्थित राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।